अशी मस्त आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. पालक भजी तुम्ही हे सॉसबरोबर किंवा चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, तर गरम गरम पालक भजी आणि त्याबरोबर चहा किंवा सॉस खूप छान लागतो. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी पालक भजी. तर त्यासाठी मी इथं अर्धी जोडी पालक घेतलेला आहे. पालक असा कोवळा आहे, जास्त जाड नाही आहे. तर त्याला निवडून स्वच्छ धुवून याला कापून घेतलेला आहे. जास्त बारीक पण कापलेला नाही, जास्त जाड पण नाही आहे. हिवाळ्यामध्ये शरीराला आपल्या खूप पौष्टिक राहतो पालक. आणि मार्केटमध्ये सध्या आता फ्रेश खूप सारा पालक मिळतो. त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे बटाटे असे पातळ स्लाइस करून असे लंबे लंबे काप करून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत पातळ. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच बेसन पीठ वापरायचं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 9 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं याला मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायचं पालक. पालक तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालायचा आपल्याला कांदा, कोथिंबीर, त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये वाटण, मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलेलं. त्यानंतर घालायचं आपल्याला मीठ. आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ न घालताच हे बारीक एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं चुरून. म्हणजे याला खूप सारं पाणी सुटतं मेथीला आणि कांद्याला. व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायचं आहे. एक मिनिटभर आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे व्यवस्थित. प्रकारे चुरून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भज्यामध्ये पालकचा फ्लेवर उतरतो मस्त असा. त्यानंतर आपल्याला घालायची हळद, ओवा घालायचा यामध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेलं बटाटा. त्यानंतर आपल्याला यामधलं अर्धच बेसन पीठ घालायचं आहे. लागलं तर आपल्याला नंतर घालायचं आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला यामध्ये. तांदळाचं पूर्ण पीठ घालायचं आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं, कारण कांदा, कोथिंबीर आणि पालकला बरंच पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अगोदरच पाणी नाही घालायचं. व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही, तर आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही आहे. तुम्हाला जर जास्त कोरडं वाटलं तर तुम्ही एखादा चमचा पाणी घालू शकता. असं मस्त मिश्रण झालेलं आहे. आपल्या पालक, कांदा आणि कोथिंबीरला बरंच पाणी सुटलेलं होतं, त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडलेली नाही. याच्यापेक्षा पातळ मिश्रण आपल्याला करायचं नाही आहे. मस्त झालेलं आहे. आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे, तर याची आता आपल्याला भजी करून घ्यायची आहेत. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, तर अर्धी वाटी बेसन पीठ तसंच राहिलेलं आहे. आपल्याला अर्धी वाटीच बेसन लागलेलं आहे. तर मस्त आपलं मिश्रण झालेलं आहे. तर आता आपल्याला भजी करायला घ्यायची आहेत. सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला सुरुवातीला कडकडीत गरम करायचं आहे. आता हे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला इथे भजी सोडायचे आहेत. अशा प्रकारे सध्या हिवाळा चालू आहे, भरपूर सारी थंडी पडलेली आहे.
तर तुम्ही हे थंडीमध्ये गरमागरम भजी आणि त्याबरोबर चहा खूपच छान लागतो. गॅस आपल्याला सुरुवातीला फुल ठेवायचा आहे, नंतर आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे. असे मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत, म्हणजे असे कुरकुरीत भजी होतात आपले आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. असे मस्त गोल्डन कलर झालेला आहे, असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आपल्याला. मस्त झालेले आहेत आपली पालकची भजी. तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा आपण बॅच यामध्ये सोडायचे आहे. अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला बॅच असे गोल्डन कलर होईपर्यंत, असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता झटपट असे कुरकुरीत आपले पालक भजी तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.